मी प्राध्यापक दीपक जाधव, संपादक शब्द खडग, मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र। आज आपण डॉक्टर अश्विनी घोसाळकर ऑटिझम या आजाराच्या ज्या तज्ज्ञ आहेत त्यांची मुलाखत घेतोय आणि ऑटिझम म्हणजे नक्की काय याची आजही बहुतांश पालकांना म्हणा किंवा समाजाला माहिती नाही। तर ही माहिती देण्याचा मॅडम आपल्याला अगदी सोप्या शब्दामध्ये सोप्या भाषेमध्ये प्रयत्न करतील। नमस्कार मॅडम, आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे। तर मला सांगा, सर्वात पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन की सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो, ऑटिझम म्हणजे नक्की काय? आता ऑटिझम म्हटलं तर स्वमग्नता म्हणजेच काय, मुलं स्वतःमध्ये खूप गुंतून असतात किंवा त्यांचं सोशलायझेशन किंवा त्यांचं इंटरॅक्शन त्या एका खोलीमध्ये बसून सुद्धा ते स्वतःच्याच वस्तूंमध्ये जास्त गुंतलेले असतात, तर त्याला आपण स्वमग्नता असं म्हणतो। सो ऑटिझम म्हणजे मुलं स्वतःमध्ये खूप जास्त गुंतलेली असतात, त्याला आपण स्वमग्नता असं म्हणतो। मॅडमने अतिशय चांगल्या प्रकारे स्वमग्नची व्याख्या केलेली आहे। पण मॅडम मला इथे सांगा, ऑटिझम हा आजार आहे का तुमच्या भाषेमध्ये? ऑटिझम हा आजार नाही, हे एक कंडिशन आहे, एक न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे। त्याच्यामध्ये सोशलायझेशन, कम्युनिकेशन स्किल्स आणि मुलांचे बिहेवियर्स जास्त आहेत। सो ऑटिझमला आपण असं हे नाही बोलू शकत की हे डिसीज आहे, एक डिसीज बिलकुल नाही, हे एक न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे। बघा मित्रांनो, मॅडमने अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की ऑटिझम हा आजार नाही। कारण काय, याच्याकडे आपण आजार म्हणून बघतो आणि मग त्या मुलांना आपण दुय्यमतेची वागणूक देतो। म्हणून मॅडमने हे चांगला मुद्दा, हा अतिशय चांगला मुद्दा मॅडमने इथे क्लिअर केलेला आहे। मॅडम, माझा पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला असा आवडेल की याच्यावर काही ट्रीटमेंट आहे का? म्हणजे थेरपी म्हणा किंवा मग मेडिकल याच्यामध्ये टॅबलेट वगैरे असं काय आहे का याच्यावर? आता जसं ऑटिझमसाठी फक्त आणि फक्त ऑक्युपेशनल थेरपी आहे। ऑक्युपेशनल थेरपी घ्या, स्पीच थेरपी घ्या, बिहेवियरल थेरपी घ्या, कॉग्निटिव्ह थेरपी घ्या, असे बरेच ओटी रिलेटेड किंवा डेव्हलपमेंटल रिलेटेड बरेच काही थेरपीज आहेत मुलांसाठी। आणि जर मेडिसिन्स म्हटलं गेलं तर मेडिसिन्स एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे मुलांसाठी, जे तुम्ही ओटी सकट तुम्ही घेऊ शकता। म्हणजे ओटी चालते मुलांची आणि तुम्ही मेडिसिन्स पण घेऊ शकता। मला एक सांगा मॅडम, हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आता माझ्या एक्सपिरियन्सने असं बोलतात तर की इट इज नॉट क्युरेबल, पण मी आता जेवढे किड्स बघितलेत, माझ्याकडे जेवढे मुलं आली आहेत त्याच्यात बऱ्याच मुलांमध्ये काफी डेव्हलपमेंट आहे आणि बरेच मुलं एकदम नॉर्मल पण निघालेली आहेत। सो असं बिलकुल नाही, हे एक मिथ आहे की ते बिलकुलच डेव्हलप नाही होत, डेव्हलपमेंट होते। फक्त एवढंच आहे की तुम्ही जर प्रॉपर एज मध्ये मुलांना जर आमच्याकडे घेऊन आलात, तुम्ही प्रॉपर डायग्नोज केला ऍज अ पेरेंट, तुम्ही जर मुलांचे लक्षणं बघितले, प्रॉपर डायग्नोज केला आणि तुम्ही घेऊन आलात, तर ते त्या वयामध्ये असेल तर त्यांची ग्रोथ लवकर होते, त्यांची डेव्हलपमेंट व्हायला वेळ नाही लागत। बरोबर। मला काय म्हणायचं मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की याची लक्षणं कधी लक्षात येतात? लहानपणी येतात की कसं, की आईच्या गर्भामध्येच कशा प्रकारे असते? ह्याची लक्षणं तुम्हाला 1.5 वर्षानंतर, 1.5 वर्ष किंवा 2 वर्षानंतर तुम्हाला जाऊन येते। काही मुलं बोलायला लागतात आणि मग ते रिग्रेस होतात। रिग्रेशन म्हणजे काय, तर ते मागे येतात। सो असे लक्षण आहेत जे जसं कम्युनिकेशन स्किल्स, काही मुलं बॅबल करत असतात, काही मुलं आई बाबांना ओळखत असतात, अचानक 1.5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर ते स्वतःमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला चालू होतात। मग नाही ते आई बाबांना ओळखत, नाही आय कॉन्टॅक्ट देत, नाही सोशलायझेशन करत, असे बरेच काही सिम्पटम्स आहेत त्याचे। बरोबर। आता मला दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे यामध्ये की जर काही अनुवंशिकता असेल किंवा मग तर हा आजार गर्भामध्ये किंवा वडिलांना काय प्रॉब्लेम असेल किंवा आईला काय प्रॉब्लेम असेल किंवा काही अपघात झाला असेल डिलिव्हरीच्या अगोदर गर्भावस्थेमध्ये, तर याचा काही परिणाम होतो का मेंदूला वगैरे असं, आणि त्यामधून उद्भवतो का आजार? जेनेटिक असेल तर डेफिनेटली असू शकतं, पण जर प्रेग्नन्सीमध्ये मदर पेरेंटनी जर स्ट्रेस घेतला असेल किंवा मेंटल इलनेस काही असू शकतं, जसं बरेच मेंटल इलनेस आहे, सो त्याच्यामुळे होऊ शकतं। पण असं 100% नाही बोलू शकत की ते कॉज आहेच आहे, पण डेफिनेटली तो एक कॉज आपण मानतो। दुसरा महत्त्वाचा प्रश्न मॅडम असा की आयुर्वेद आहे, ॲलोपॅथी आहे, त्यानंतर होमिओपॅथी आहे, युनानी ट्रीटमेंट आहे किंवा तत्सम आता नवीन येणारे बरेचसे ट्रीटमेंट आहे, यामध्ये काही यावर संशोधन सुरू आहे का? तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल? जसं आता आपण बोललो की मेडिसिन्स आहेत किंवा बरेच काही थेरपीज आहेत, सो ते फक्त एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून
जे मेन ट्रीटमेंट इज ऑक्युपेशनल थेरपी फॉर दोज किड्स. तुम्हाला ओटीच करायचंय, तुम्हाला स्पीच थेरपीच करायचंय आणि त्याच्या थ्रूच तुमचा ब्रेन स्टिम्युलेट होतो, त्याच्या थ्रूच तुमचं डेव्हलपमेंट दिसून येणार. बरोबर आहे. तुम्ही पालकांना काय सल्ला देऊ इच्छिता ज्या पालकांच्या मुलांना हा आजार आहे? कारण काय होतं माहितीये का, खूपदा असे जे पालक असतात ना, हे मानसिक दृष्ट्या खूप खचले जातात आणि दुसरी गोष्ट कसं ते कम्पेअर करतात त्यांच्या मुलांची दुसऱ्या मुलांशी. तर यांना तुम्ही काय सल्ला द्याल पॅरेंट्सला? जसं आता माझ्याकडे काही पेरेंट्स येतात, सो जेव्हा ते माझ्याकडे येतात डेफिनेटली जेव्हा कुठलाही डॉक्टर त्यांना एक जेव्हा असं काही बोलतो की तुमच्या मुलांना ऑटिझम आहे, सो ती पेरेंट्स डेफिनेटली डिप्रेशन मध्ये जातात. बरेच पेरेंट्सना मी हे डेफिनेटली सांगेन की तुम्ही गुगल नका करू. गुगल तुम्हाला ना 50% इन्फॉर्मेशन देतं, 50% तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन देतं. तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते पण तुम्ही ना त्या इन्फॉर्मेशनचं तुमच्या स्वतःच्या मेंटल हेल्थवर खूप त्याचा प्रभाव पडून देतो. बरोबर. सो जेव्हा आपण गुगल करतो किंवा काही इन्फॉर्मेशन आपण ऐकतो, सो तेव्हा पेरेंट्स डेफिनेटली डिप्रेशन मध्ये जातात. पण डिप्रेशन घेऊन तुम्ही स्ट्रेस घेऊन तुमच्या मुलांच्या ग्रोथवर हेल्प नाही करू शकत. सो मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही कोणतीही इन्फॉर्मेशन वाचून या, काही करा, पण तुम्ही एका ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे जा. त्यांच्या ते जे तुम्हाला सांगतील ते ऐका, ते जे तुम्हाला गायडन्स देतील ते फॉलो करा, त्याच्यानंतरच तुमची ग्रोथ होणार आहे. बरोबर. सो असं कुठलेही इन्फॉर्मेशन गुगलवरनं काढून ते डिप्रेशन मध्ये जर तुम्ही गेलात किंवा एन्झायटी मध्ये गेलात, तुम्हाला स्ट्रेस झालं, तर तुम्ही तुमच्या मुलांवर काम करणं सोडून देणार. तुमच्या डोक्यामध्ये हेच असणार की बिकॉज गुगल किंवा जे पण आहे, आपण असं बोलतो की हे नॉन क्युरेबल डिसीज आहे, सॉरी हे नॉन क्युरेबल कंडिशन आहे. सो जेव्हा आपण नॉन क्युरेबल कंडिशन म्हणतो म्हणजेच पेरेंट्सला असं लक्षात येतं की आता आम्ही मुलांवर काही नाहीच करू शकत. बरोबर. ऍट द एंड मुलगा जसा आहे किंवा मुलगी जशी आहे त्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करू, पण ते पूर्णपणे बाहेर निघणार नाही. सो पेरेंटच्या डोक्यात हे नक्कीच असतं, त्यामुळे मग ते थोडेसे स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये किंवा कंडिशन मध्ये येतात आणि मग पेरेंट्स त्यांच्यावर लक्ष देणं कमी करतात. सो मला एवढंच बोलायचं आहे की तुम्ही काहीही इन्फॉर्मेशन घेताना तर ती इन्फॉर्मेशन एका थेरपिस्टकडे किंवा एका न्यूरो डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियनकडे जाऊन तुम्ही ते जे तुम्हाला स्ट्रेस आहे ते क्वेश्चन्स विचारा, जे स्ट्रेसफुल आहेत ते, आणि त्याचं सोल्युशन काढून घ्या. बरोबर आहे. बघा मित्रांनो, मॅडमने काय सांगितलंय की पालकांनी स्ट्रेस घेण्यामध्ये काहीच अर्थ नाही. प्रॉपर तुम्ही माणसाला भेटा, प्रॉपर तुम्ही डॉक्टरला भेटा आणि मग त्याच्याशी या विषयावर बोला. गुगलवर सर्वच समस्यांचं उत्तर नाही. जेव्हा तुम्ही समोर जाल त्या डॉक्टरकडे जाल तेव्हा ती लोक तुम्हाला व्यवस्थित सांगतील. आता मॅडम दुसरा महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की ह्या मुलांशी संवाद किती साधावा? संवाद साधणं फार गरजेचं आहे का याच्यामध्ये? कम्युनिकेशन. सो जेव्हा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आताच एक नवीन मुलगा आला, ठीक आहे, तर मी इमिडिएट त्याला असे मोठे मोठे स्टेटमेंट्स नाही बोलणार. जसं एक एक्झाम्पल देते. आता समजा एक बॉल पडलाय जमिनीवर, तर माझे आताच एक पेरेंट आलेलं, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाशी कसं कम्युनिकेट करणार. तर त्यांनी मला दाखवून दिलं की फॉर एक्झाम्पल आता XYZ त्या मुलाचं नाव आहे, मला तो ग्रीन बॉल तिथे पडलाय तो आणून दे. आता त्या मुलासाठी हे फार कॉम्प्लेक्स स्टेटमेंट झालं. सो मुलगा किंवा जी मुलगी डिलेड असते ना, डेव्हलपमेंट थांबलंय त्याचं, कुठेतरी आता डेव्हलपच नाही होत, तो आता तिथे थांबलाय, तो स्टॅग्नंट झालाय. सो आता आपण त्याला ऍट अ टाइम एवढे शब्दांवर स्टेटमेंट नाही बोलू शकत किंवा ऍट अ टाइम आपण एवढे शब्द घालून एक सेंटेन्स क्रिएट करून नाही सांगू शकत. तुम्हाला फार एकदम बेसिक बोलायचे जे त्या तुमच्या मुलाला ते कळेल. म्हणजे तुम्ही फक्त एवढंच बोलू शकता, मला ग्रीन बॉल दे. तुम्ही फक्त एवढंच कम्युनिकेट करू शकता. जर त्या मुलाला नाही समजलं ठीक आहे चालेल, मग तुम्ही पॉइंट करा ग्रीन बॉल दे, मग तो तिकडनं ग्रीन बॉल आणणार आणि तुम्ही जेस्चर करून दाखवणार दे, मग त्या मुलाला समजेल आणि मग तुमच्या हातात आणून देईल. पण जर तुम्ही खूप मोठं सेंटेन्स यूज केलं तर तो तुम्हाला एकदाही रिस्पॉन्स येणार नाही. बघा मॅडमनी खूप छान सांगितले. अगदी छोट्या शब्दांमधून संवाद साधायचा आहे आणि तो संवाद साधताना जर तुम्हाला जर अभिनय करता आला, ऍक्शन करता आलं, म्हणजे मॅडम म्हटल्या ना दे, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. कारण ही मुलं तुमच्या लिप मुवमेंट बघत असतात, त्यानंतर तुमची ऍक्शन बघत असतात. मॅडम मला एक सांगा, तुम्ही या आजाराची म्हणजे मुलं तुम्ही मगाशी सांगितलं 1.5 वर्षापासून हा आजाराचं कळू शकतं. एक मीथ असं सुद्धा आहे, कारण मी बऱ्याच लोकांच्या म्हणजे जे याच्यामध्ये कार्य करणारे लोक आहेत, जे सोशल वर्कर आहेत, त्यांचे मी यापूर्वी बरेच इंटरव्ह्यू घेतलेले, तर ते असं म्हणतात की मेंदूची नस दबली असेल मग असं होतं. असं काय खरं आहे का? ते असे काही
तसं काही घेणं देणं नाही ना. बघा मित्रांनो, हे एक भ्रम होता, या भ्रमाचा भोपळा मॅडमने आता फोडलेला आहे. त्यामुळे काही मंडळी असं सुद्धा म्हणतात की ही मुलं पुढे जाऊन खूप हायपर होतील किंवा कोणाचा खून करतील किंवा कोणाला काय करतील, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? असं काही नाहीये, हे सगळं चुकीचं इन्फॉर्मेशन आहे. जसं आता आपण बोलतो की हायपर झाली, हायपर म्हणजे काय? आता समजा तर तुम्ही ट्रीटमेंटच तुमच्या मुलांची वयानुसार घेतली नाही, त्याचं डेव्हलपमेंट एज प्रॉपर एज मध्ये घेतलं नाही, तर मग तुम्ही त्या मुलांना आता एक्सप्रेस कसं करायचं हे समजतच नाहीये. एज मध्ये ते एक्सप्रेस नाही करू शकत. बरोबर. मग तिथे डेफिनेटली ते काहीतरी एक्सप्रेशन देण्या थ्रू काहीतरी ते ना आपण काहीतरी एक्सप्रेस करते. सो त्यांचं वे ऑफ एक्सप्रेशन आहे, मोड ऑफ कम्युनिकेशन आहे ते. पण ते कधीच कोणाला जाऊन असं हार्म नाही करणार जोपर्यंत तुम्ही हार्म नाही करणार. बरोबर. सो असंच कोणी जाऊन कोणाला मारत नाही. बरोबर. आणि हे खून आणि हे सगळे असे काफी मोठे शब्द आहेत, मला नाही वाटत असं काही होतं. पण असं काही नाहीये. जर तुम्ही मुलांना आता जसं तुम्ही आता माझ्याकडे जर 12 ते 11 वर्षाची मुलं बघितली, सो जोपर्यंत आम्ही त्यांना ट्रिगर नाही करणार तोपर्यंत ते ट्रिगर नाही होणार. बरोबर. म्हणजे जर आम्ही त्यांना सांगितलं हे तुला करायचंय, त्याला हे नाही येत आणि मी जर त्याला खूप जास्त फोर्स करते तू हे कर हे कर हे कर, मग तो डेफिनेटली कुठे ना कुठे त्याचे बिहेवियर्स दाखवेल. बिहेवियर्स इन द सेन्स पिंच करेल, स्क्रॅच करेल, चावायला येईल. सो असे बिहेवियर्स दाखवते किंवा काहीतरी फेकून मारते, असं बेसिक बिहेवियर्स दाखवते. पण असं नाही, कारण की त्यांना पण ते एक्सप्रेस करायचं ना. मी बोलून एक्सप्रेस करते पण त्याला ते बोलून एक्सप्रेस करता नाही येते, मग ते अशा डिफरंट वेजनी एक्सप्रेस करतात, पण ते बिहेवियर थ्रू एक्सप्रेस करतात. बरोबर. अगदी अगदी अगदी. म्हणजे बघा मित्रांनो, मॅडमने अतिशय चांगला मुद्दा इथे मांडलेला आहे की आपल्याला त्या मुलांशी, ज्यांना मुलांना अशी समस्या असेल त्यांच्याशी प्रेमाने वागणं आपण गरजेचे आहे. त्यांना जास्त हायपर होऊ द्यायचं नाही. आपण त्यांना समजून घेतलं की तेही आपल्याला समजून घेतात. मॅडम तुम्ही सांगा मला याच्यामध्ये की हा जो तुमची डिग्री आहे किंवा कोर्स आहे यामधला, हा कुठल्या शाखेमधून तुम्हाला करता येतो? म्हणजे ॲलोपॅथी असेल की आयुर्वेद असेल, काय काय कसं की MBBS नाही तर काय काय प्रोसिजर आहे याची? जसं आता 12th पर्यंत सायन्स घ्यायचं, सायन्स नंतर CET किंवा नीट देऊ शकता. त्याच्या थ्रू तुमचं कुठल्याही कॉलेजेसमध्ये, ज्या कॉलेजेसमध्ये ऑक्युपेशनल थेरपी आहे तसं तुम्ही अप्लाय करू शकता. पहिले 3 इयर्स आम्हाला अनाटॉमी, फिजिओलॉजी हे सगळे स्टडीज असतात. जसं आम्ही MBBS स्टुडंट्स बरोबर बसून आम्ही शिकतो. बरोबर. आणि त्यानंतर डेफिनेटली ते डीप मध्ये शिकतात. MBBS किड्स डीप मध्ये शिकतात, पण आम्हाला पण ते शिकवलं जातं. आणि त्यानंतर आम्ही 4th इयर मध्ये आम्ही आमचं स्पेशलायझेशन करतो, जे आमचं OT आहे. बरोबर. तसं म्हणजे बघा मॅडमने हा अतिशय चांगला मुद्दा इथे मांडला, कारण भरपूर लोकांना ना याबद्दल जाणीव नाही. काही जणांना काय वाटतं की MD डॉक्टर असेल, MBS डॉक्टर असतील किंवा मग ॲलोपॅथी मधले आयुर्वेदामधले असतील ते याची ट्रीटमेंट करू शकतात, असं बऱ्याच लोकांचा एक समज आहे. पण त्यासाठी कसं माहिती का, त्या विभागांमध्ये पण स्पेशलायझेशन केलेलं असतं. तसं यांच्या विभागामध्ये हा जो विकार आहे, याच्यासाठी विकार नको म्हणूया आपण, ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी एक वेगळी प्रोसिजर आहे, एक वेगळं शिक्षण आहे. ते शिक्षण या लोकांना दिलं जातं आणि मग हे त्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतात. मॅडम तुम्ही काय सांगू शकाल? आणखी माझ्याकडे ना 2-3 पॅरेंट्स आलेले की त्यांची मुलं बऱ्यापैकी चांगली, ऑटिझम आहे त्यांना, तर ते ऑटिझमचे काही पर्सेंटेज असतात का? लेवल्स असतात. हा, लेवल्स. जसं माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. आता माइल्ड मध्ये तुम्हाला सगळेच लक्षणं दिसणार नाही. माइल्ड मध्ये काही मुलांचं आय कॉन्टॅक्ट तर नसतं, आय कॉन्टॅक्ट नसेल, सिटिंग टॉलरन्स नसेल, काही सेन्सरी इश्यूज असतील. तर आपण जे कमीत कमी सेन्सरी इश्यूज आहेत किंवा कमीत कमी बिहेवियर्स आहेत त्याला आपण माइल्ड मध्ये कन्सिडर करतो. मॉडरेट म्हणजे काय, त्यांचे बिहेवियर्स पण आहेत आणि थोडंफार माइल्ड पेक्षा थोडे जास्त लेवलवर आहे, आपण त्याला मॉडरेट बोलतो. आणि सिव्हिअर मध्ये ऑलमोस्ट सगळे सेन्सरी इश्यूज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता अगेन पण नॉट नेसेसरी ते किड टू किड डिफर करतात. सगळे सिव्हिअर किड्स मध्ये सेम बिहेवियर्स असतील असं नसतं. काही मुलांमध्ये हँड फ्लॅपिंग असेल तर काही मुलांमध्ये नसेल, काही मुलांमध्ये टिपटॉप वॉकिंग असेल तर काही मुलांमध्ये नसेल. हिस्टेरिक्स प्रेझेंट असू शकतात किंवा रिपिटेटिव्ह प्ले बिहेवियर्स असू शकतात. एकच गेम सारखं खेळत राहणं, कॉर्नर ऑफ द आय बघणं, शॅडो प्ले करणं किंवा असं डोळा दाबायचा आणि त्याच्यातून बघणं, असे बरेच काही बिहेवियर्स असू शकतात. मला एक प्रश्न तुम्हाला इथे असं विचारायचा आहे की गतिमंद आणि ही मुलं, पूर्वी मतिमंद मित्रांनो शब्द वापरत होते, पण मतिमंद हा शब्द बंद केलेला आहे सरकारने.
आता गतिमंद हा शब्द वापरतात. तर हा गतिमंद ह्या मुलांमध्ये किती साम्य आहे? कारण गतिमंद जे पूर्ण गतिमंद असतात ना मॅडम, तुम्हाला ठाऊक आहे, त्यांची लाळ वगैरे ते तोंडाचं हे सर्व वेगळं असतं. तर यामध्ये काय फरक आहे किंवा काय साम्य आहे? बराच फरक आहे. गतिमंद मुलांमध्ये जसं आपण म्हटलं की त्यांचं इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणजेच काय, त्यांचं आयक्यू तेवढा चांगला नसतो. बरोबर. ठीक आहे. आता ऑटिझमच्या किड्समध्ये आयक्यू खूप चांगला असतो. पण असं नेसेसरी नाही की सगळ्याच मुलांमध्ये आयक्यू खूप चांगला असेल, पण त्यांचे डेफिनेटली लर्निंग स्किल्स खूप जास्त स्ट्रॉंग असतात. सो गतिमंद आणि ऑटिझम हे दोन वेगळी गोष्टी आहेत. तुमच्या माध्यमातून मला काही शाळेमधल्या शिक्षकांना सांगू मी इच्छितोय असं, कारण हे आपलं पॉडकास्ट आहे तिथपर्यंत सुद्धा जाणार आहे. मी 2-3 विद्यार्थी मॅडम असे बघितले, ते इतके हुशार आणि इतके चांगले बोलायला, लिहायला, मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व त्यांचं चांगले आहे, तरी पण नॉर्मल शाळेमधनं त्यांना काढलेले आहे, थोडेसे स्लो लर्नर असं म्हणून यामध्ये. तर हा मुलांवर असं अन्याय होतोय का? तुम्हाला काय वाटतं? अन्याय असं नाही म्हणता येणार, पण हा डेफिनेटली जसं आता ऑटिझम म्हटलं तर बरेच स्कूल्स ना चॅलेंजेस घ्यायला तयार नाही. कारण मी स्वतः मी एक एक्झाम्पल दे, मी 2 वर्ष अगोदर मी बरेच प्री प्रायमरी स्कूल्सला अप्रोच केलं, ऑन कॉलच अप्रोच केलं, पण मी अप्रोच केलं त्यांना हे सांगण्यासाठी की आता ऑटिझम अवेअरनेस डे येतोय, तर आम्ही काही अवेअरनेस स्प्रेड करायचं प्लॅन करतोय इन डिफरंट स्कूल्स. प्री प्रायमरी स्कूल एक ही फर्स्ट स्टेप आहे. अच्छा. जिथे पेरेंट्सला सोडा, टीचर्स सगळ्यात पहिले टीचर्स आयडेंटिफाय करतात त्या मुलामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तो एकट्यात बसतोय, तो एकट्यात खेळणं प्रेफर करतोय, तो हँड फ्लॅपिंग करतोय, आय कॉन्टॅक्ट देत नाही, नावाला रिस्पॉन्स देत नाही. सो असे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, घरामध्ये डेफिनेटली पेरेंट बघतात, पण पेरेंट्स असं असतं की नाही, बोलतात ना ते एक अंधश्रद्धा आपण म्हणू की जसं नाही, माझा पहिला मुलगा लेट बोलला म्हणजे हा पण लेटच बोलेल, माझे ह्याचे वडील लेट बोलले म्हणजे तो पण लेटच बोलेल, किंवा असे काही आजी आजोबांचे काही हे असतात. तर त्यामुळे हे जे आहे ना, म्हणजे मी स्कूलमध्ये अप्रोच केलं, पण स्कूलमधून मला जे रिव्हर्ट बॅक मिळालं दॅट वॉज की आम्ही चॅलेंजेस घ्यायला तयार नाहीये. आम्हाला ऑटिझमच्या किड्स अटेंड करण्यासाठी आम्ही हे चॅलेंजेस एक्सेप्ट नाही करू शकत. असे बरेच स्कूल्सनी मला अप्रोच केलं. काही स्कूल्सनी हे बोलून टाळलं की नाही, आमचं आता अॅन्युअल फंक्शन आहे, हे आहे ते आहे. सो असे म्हणजे स्कूल्स पण आता डेफिनेटली ते ऍडमिशन्स देतात, ऍडमिशन्स देताना ते देणार, पण मग ते जे अप्रोच स्कूलकडनं यायला पाहिजे पेरेंट्ससाठी ते नाहीये. हे मी ऑब्झर्व केलं. मित्रांनो, खरं तर ना हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय माहितीये का, हल्लीचे बहुतांश शिक्षक हे ना पोटार्थी झालेले आहेत, त्यामुळे ह्या मुलांकडे बघण्याचा ना यांच्याकडे अजिबात वेळ नाही, आणि त्यामुळे या मुलांवर कुठेतरी थोडासा अन्याय होतो असं आपण म्हणूया. पुढचा एक महत्वाचा प्रश्न मला मॅडमला विचारायचा आहे, तो असा की सिझोफेनिया, जे आपण सिझोफेनिक म्हणतो, आणि यामध्ये काय फरक आहे? का मी असा प्रश्न विचारला, कारण प्रत्येक माणसामध्ये, तुम्ही असाल मी असाल, प्रत्येकामध्ये 20% किंवा 40% सिझोफेनिया लपलेला असतो, ज्याला आपण लहरी स्वभाव म्हणतो. काही जण मित्रांनो खूप असे केअरिंग करणारे असतात, 10 वेळा सिलेंडर बंद केलाय का, गॅस बंद केलाय का, कड्या लावल्यात का बघतात, किंवा फोन करून तो फॅन चालू आहे का. हा पण एक प्रकारचा अति काळजी घेणं, हा पण एक प्रकारचा विकार आहे. तर सिझोफेनिया आणि यामध्ये काही सेम लक्षणं आहेत का? स्किझोफ्रेनिया हे अडल्ट्स मध्ये होतं, ते किड्स मध्ये नसतं, आणि ते दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ते मेंटल इलनेस आहे आणि हे मेंटल इलनेस नाही. थोडक्यात सर्वात महत्वाचा मुद्दा, जो मुद्दा मला मॅडमला विचारायचा होता, 3 वेळा त्यांनी त्याच मुद्द्यावर भर दिलेला आहे की हा आजार नाही. हे सर्वात महत्वाचं आपल्याला इथे बिंबवायचंय आणि आपल्याला इथे सांगायचंय, कारण या मुलांकडे फार वेगळ्या नजरेने बघितलं जातं, ती नजर टाळली पाहिजे आपण. आणि याला काही दृष्टीने मॅडम पालक आहे, तुम्ही पालकांना पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक आवाहन करा की काही पालकांना असं वाटतं, सुशिक्षित पालक मी पाहिलेत असेल, कारण मी बऱ्याचशा शाळांमध्ये जातो ना, तर ते अरे आमच्या पूर्वजन्मीचं काहीतरी पाप आहे म्हणून हे असं मूल जन्माला आलं वगैरे वगैरे वगैरे. तुमचं काय मत आहे यावर? मला या गोष्टीवर भरपूर काही बोलायचं आहे. जसं हा डेफिनेटली तुम्ही हा एक पॉइंट रेज केला की पेरेंट्सला असं वाटतं की भूताचं काही झपटलेलं आहे, पण हे असं नाहीये. हे डेफिनेटली असं नाहीये. तुम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ते करायचं तुम्ही तेही करा, मी असं नाही बोलत की ते तुम्ही नका करू, ते पण करा, पण ट्रीटमेंट पण घ्या. तुम्ही फक्त त्याच्यावरच भार देता, त्याच्यावरच जोर देता, आणि ट्रीटमेंट तुमच्या मुलाचा जो वय असतो ना,
आता जसं बोलायला गेलं तर 1 ते 3 वर्षापर्यंत मुलांचं ग्रास्पिंग ना खूप स्ट्रॉंग असतं. बरोबर. तर तुम्ही त्या एज मध्ये जर तुम्ही मुलांवर तेवढी डेव्हलपमेंटसाठी फोकस केलं, त्याच्यावर ट्रीटमेंट केली, तर डेफिनेटली तुमच्या मुलांची ग्रोथ जी आहे ना ती फटाफट व्हायला चालू होते. अगदी. पण जर तुम्ही तो वय, त्याचं जे एज आहे, ग्रोईंग एज आहे, त्या एजला तुम्ही स्किप केलं आणि जर तुम्ही माझ्याकडे 6 वर्षाला किंवा 7 वर्षाला आला, डेव्हलपमेंट होणार, डेव्हलपमेंट नाही होणार असं नाहीये, पण ती फार स्लो होणार. बरोबर अगदी. आणि मग त्याला खूप वेळ लागला. मग पेरेंट्स असं असतं, मॅम डेव्हलपमेंटच नाही होते, भरपूर हळूहळू होते, आणि मग ते डिस्कंटिन्यू करायला चालू करणार. मग थेरपी डिस्कंटिन्यू होणार, मग मेडिसिन्स कोण घेत असेल तर ते डिस्कंटिन्यू करणार. पण ते तुम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे, जे पण तुम्हाला थेरपिस्ट सांगतात. आता अजून एक गोष्ट मला असं बोलायचंय की जसं आपण ऑक्युपेशनल थेरपी सेंटर्स मध्ये आपण येतो, थेरपी घेतो, तर मला हे पेरेंट्स पर्यंत पोहोचवायचं आहे की जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेता ना, प्लीज सिट इनसाइड द केबिन्स. तुम्ही आतमध्ये बसा, तुम्ही ऑब्झर्व करा की आतमध्ये काय होतं ते तुम्ही मेन्शन, तुम्ही एक नोटबुक कॅरी करा, त्याच्यामध्ये लिहा की काय काय थेरपी सेंटर मध्ये झालं. सेम घरी फॉलो करा, कारण की 45 मिनिट्स किंवा 1 तास किंवा अर्धा तास, काही सेंटर्स अर्धा तास येतात, काही 1 तास येतात, आम्ही 45 मिनिट्स एक सेशन देतो. सो आमच्याकडे जेव्हा तुम्ही सोडता तुमच्या मुलाला, तर ते पाऊण तासामध्ये ना आम्ही जेवढं आम्ही शिकवू शकतो, जेवढं आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो, आम्ही तेवढं करणार. बाकीचा वेळ तुमची मुलं तुमच्या घरामध्ये आहेत, जर तुम्ही बाकीच्या वेळामध्ये त्यांच्यावर ग्रोथ नाही केली तर ती डेव्हलपमेंट नाही. आणि अतिशय चांगला मुद्दा मित्रांनो इथे मॅडमने मांडला. कसं माहितीये का की कमी वेळासाठी मुलं त्यांच्याकडे येतात आणि 110% ते त्यांचं योगदान देतात, पण पुढची जी जबाबदारी पॅरेंट्स म्हणून आपली आहे, म्हणजे घरामध्ये मूल आल्यानंतर. आणि मगाशी एक अतिशय चांगला मुद्दा तो स्किप होता कामा नये, म्हणून मी तुम्हाला सांगतो. मॅडमने असा मुद्दा सांगितला की मूल जो प्रॉपर वयामध्ये त्याची जडणघडण व्हायला पाहिजे, ती जडणघडण जर होत नसेल तर पॅरेंट्स म्हणून आपलं त्या मुलाकडे लक्ष पाहिजे. आणि मग जो लिंबू असेल, नारळ असेल, याच्या भानगडीत जास्त न पडता तुम्ही त्याला प्रॉपर डॉक्टरकडे किंवा प्रॉपर जो कन्सल्टंट आहे त्याच्याकडे आणणं तुम्हाला गरजेचं आहे. हा अतिशय चांगला मुद्दा मॅडम आपण इथे मांडला. आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून या गोष्टीकडे ना पॅरेंट्सनी लक्ष द्यायला हवं की मुलगा 7 वर्षाचा झाला तरी त्याला बोलता येत नाही किंवा तू वेगळं वागतोय, तर मग काहीतरी वेगळं आहे यामध्ये, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. आणि मग आपण त्या दृष्टीने तसा प्रयत्न करायला हवा. मॅडम तुमचा एखादा वेगळा अनुभव तुम्ही सांगू शकाल का? तुमचं करिअर किती वर्षाचं आहे, म्हणजे किती वर्ष तुम्ही हे करताय? मी 2017 पासून, म्हणजे माझं 2017 ला माझं डिग्री कम्प्लीट झालं. त्यानंतर मी काही सेंटर्स मध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून होते. त्याच्यानंतर मी आता स्वतःचं स्टार्ट केलं, तर मला स्वतःचं 5 इयर्स झाले. अच्छा. आणि या 5 इयर्स मध्ये म्हणजे जेव्हा आम्ही शिकत पण होतो ना, तेव्हा आम्हालाही शिकवलेलं की पूर्णपणे ऑटिस्टिक किड डेव्हलप नाही होत, त्याच्यामध्ये काही ना काही सिम्पटम्स सुटून जातात. पण जेव्हा मी एक स्वतःहून जेव्हा स्टार्ट केलं, तेव्हा मी हे जाणवलं की मला हे जाणवलं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की जशा मुलांमध्ये डेव्हलपमेंट होते, पण जर प्रॉपर एज मध्ये आणलं तर तुम्ही घरी प्रॉपर जसं डॉक्टर बोलतात तसं तुम्ही घरी फॉलो केलं तर तुमची मुलं ऑटिझममधून बाहेरही निघू शकतात. बाकी माझे असे बरेच केसेस आहेत ज्यामध्ये ऑटिझमचे किड्स पूर्णपणे नॉर्मल झाले, पूर्णपणे नॉर्मल स्कूलिंग करतात, त्यांना काहीही बिहेवियर्स नाहीये, काहीही डेव्हलपमेंटल इश्यूज आता मागे राहिलेले नाहीये. जेव्हा एखादा मुलगा, आता तुम्ही म्हटलं याच्यामध्ये 2017 पासून तुम्ही हे करताय म्हणजे 5 वर्ष स्वतःचे, एखादं मूल ज्यावेळेस पूर्णपणे बरं होतं त्यावेळेस डॉक्टर म्हणून तुमचा आनंद खूप अवर्णनीय असेल, पण काय वाटतं तुम्हाला? ती जी ग्रोथ असते ना, आता जसं आपण एक फॉर एक्झाम्पल एक कोणताही पॅरालिसिसचा पेशंट आहे, तो जेव्हा काहीही करत नाही, एकदम शून्य असतो, त्याचे मसल मुवमेंट नसतं, हात नाही उचलू शकत, पाय नाही उचलू शकत, पण जेव्हा तो फक्त एवढीशी बोट जरी त्यांनी हलवलं ना, आमच्यासाठी खूप हे असतं, तेव्हा त्यांनी काहीतरी मुवमेंट केलं. जसं हेच आहे, जसं मुलगा आमच्याकडे येतो, तो नाही आय कॉन्टॅक्ट देतो, नाही आई बाबांना ओळखत आहे, नाही तो सोशलाइज करतोय, त्याला माहित नाही आजूबाजूला काय चालू आहे, तो स्वतःमध्येच आहे, भरपूर सेन्सरी इश्यूज आहेत, बऱ्याच काही प्रॉब्लेम्स आहेत, पण जेव्हा ते सगळे इश्यूज निघून जातात आणि ते कम्युनिकेट करायला लागतात, ते त्यांना काय एक्सप्रेस करायचं ते एक्सप्रेस करायला लागतं, मग ते आमच्यासाठी ना असं होतं की अरे म्हणजे हा मुलगा इकडनं निघाला आणि माझं इथे ह्या सेंटरमध्ये जेवढेही मुलं आहेत त्यांना आम्ही हाच अप्रोच ठेवतो की जेव्हाही तुम्ही आमच्याकडे येतात सगळ्यात पहिले आम्ही हेच बघतो की हा मुलगा काही टाइम मधून नॉर्मल होऊन निघून जायला पाहिजे. असं नाही की तुम्ही वर्षानुवर्ष माझ्याकडे येतातच आहे, डेफिनेटली ट्रीटमेंट
असं नाहीये की 4 महिन्यामध्ये तुम्ही नॉर्मल होणार, 5 महिन्यावर नॉर्मल होणार. काही मुलं 5 वर्ष घेतात, काही मुलं 4 वर्ष घेतात. पण एंड गोल हा असायला पाहिजे की मुलं नॉर्मल होऊन निघायला पाहिजे. बरोबर आहे, अगदी छान. आणि हाच माझा पुढचा प्रश्न होता, मॅडमने अगोदरच उत्तर दिलं की याला काही टाइम पिरियड आहे का असं? नाही, हे डिपेंड करतं किड्सच्या आयक्यूवर. जर त्यांचं आयक्यू खूप चांगलं असेल, आता आयक्यू एकदम जिनियस असेल तर डेफिनेटली किड रेस्टलेस असणार आहे, कारण की त्याला क्युरिओसिटी असणार, त्याच्या पुढे मला काय मिळणार आहे. बरोबर. सो जेव्हा आपण आयक्यू एकदम जिनियस मध्ये असेल ना, ती मुलं रेस्टलेस तुम्हाला डेफिनेटली दिसणारच आहे. आयक्यू एव्हरेज टू गुड मध्ये असेल तर तुमची ग्रोथ खूप छान होते. आणि जर पुअर असेल, असं नाही की ग्रोथ नाही होत, पण त्याला ना काफी वेळ लागतो. बरोबर. आणखी दुसरा महत्वाचा म्हणजे मुद्दा, ही जी मुलं आहेत या मुलांना म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये खेळायला किती वेळ सोडावं किंवा काय असं? मी तर सांगेन तुम्ही जेवढं त्यांना बाहेर सोडू शकाल ना, समाजामध्ये म्हणा, मुलांमध्ये म्हणा किंवा कार्यक्रमांना म्हणा, सोशलाइज करणं फार गरजेचं आहे. कारण की आताचे मी जे पेरेंट्स बघितले जे माझ्याकडे कन्सल्ट करायला येतात, फर्स्ट टाइम जे येतात, त्यांचा मी जो अप्रोच ऑब्झर्व केलाय ना, ते सगळे पेरेंट्स फार ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत. सगळे पेरेंट्स, म्हणजे मी असं एकही पेरेंट नाही बघितलं अजूनपर्यंत की मॅम तुम्हाला जे करायचं तुम्ही करा मुलाबरोबर, आम्ही तुमच्यावर आहे, फक्त ती ग्रोथ व्हायला पाहिजे, असे फार क्वचित पेरेंट्स बोलतात. बाकीचे आहेत ना, थोडं पण त्याला लागलं की लगेच हात लावणार, नाही ते मातीमध्ये नाही सोडायचं, मातीमध्ये हात नाही घालायचा, वरती नाही, तो घाबरतो ना वरती नाही चढवायचं. सो अशी काही गोष्टी आहेत ना, पेरेंट्स खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊन जातात. नॉर्मल जसं आपण गार्डन मध्ये गेलो तर डेफिनेटली गार्डन मध्ये जे बाकीची मुलं खेळतात त्यांच्यामध्ये जेव्हा आपण आपल्या ऑटिस्टिक किडला सोडतो किंवा एडीएचडी किड्सला सोडतो, थोडेसे वेगळे डेफिनेटली दिसतात, कारण की त्यांचे नीड्स थोडे वेगळे आहेत. बरोबर. पण जर तुम्ही त्यांना, आपल्या मुलांना जर तुम्ही त्यांना त्यांच्यामध्ये नाही सोडलं तर ते त्यांच्याकडनं चांगले बिहेवियर्स कशी लर्न करते. सो आपल्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की मुलांनी नॉर्मल बिहेवियर्स किंवा चांगले बिहेवियर्स त्या मुलांकडनं शिकायला पाहिजे, म्हणून आपण त्यांना त्यांच्यामध्ये सोडतो. सर सोशलायझेशन जर तुम्ही दिलंच नाही, जसं कोणाचं लग्न कार्यक्रम आहे तर तुम्हाला डेफिनेटली तिथे घेऊन जायचंच आहे मुलांना. त्याशिवाय ते कसं लर्न करणार? माहितीये त्यांना भीती वाटते, त्यांना एन्झायटी इश्यूज होतात किंवा पॅनिक करतात, खूप क्राऊड असलं की पॅनिक करतील किंवा किंचाळतील, रडतील. तुम्हाला म्हणजे पेरेंट्सना मुलं खेचून घेऊन जातील घरी. पण मग जर तुम्ही त्यांना तो एक्सपोजर दिलाच नाही तर मग ते त्या सिच्युएशनला कसं फेस करू शकणार नाही. मॅडमने अतिशय चांगला मुद्दा इथे मांडला. मॅडमला काय म्हणायचे इथे या माध्यमामधनं की आपल्या मुलाला आपण पूर्ण स्वातंत्र्य द्यावं, पण त्याच्यावर थोडीशी नजर असावी आपली, पण असं समोर जाऊ नये, त्याला खेळू द्यावं, त्याला मुक्तपणे खेळू द्यावं. त्याला जर लागतंय त्याला लागू द्या. त्या मुलाने तुमच्याकडे स्वतः येऊन बोलायला पाहिजे, लागलं नाही बोलता येते ठीक आहे, तू फक्त रब कर हातावर, तू सांग, एक्सप्रेस कर. पण जर तुम्ही त्याला ती वेळच नाही दिली, आता बरेच पेरेंट्स माझ्याकडे येतात ना, त्या मुलांना भूक लागायच्या अगोदरच आई बाबा त्यांना भरवून देतात. मग जर तुम्ही हर एक गोष्ट त्यांना बोलतात ना फीड करताय किंवा हर एक गोष्ट तुम्ही त्याला देताय, तर मग आता ह्याच्यामध्ये काय होतं ना, मुलांना जर तुम्ही एक्सप्रेस करायचा वेळच नाही दिला, ती मुलं कम्युनिकेट कशी करणार? बरोबर. अगदी तुम्ही हर एक गोष्ट त्यांना, जसं आपण बोलतो की त्याला भूक लागली, तुम्ही टाइम लावून ठेवला, टाइम सेट करून ठेवला, 1 तासानंतर मी त्याला जेवायला देणार, त्याच्या 2 तासानंतर मी त्याला नाश्ता देणार, त्याच्या 2 तासानंतर त्याला पुन्हा रात्री जेवायला देणार. सो आता काय होतंय, तुम्ही त्याला एक टाइम टेबल सेट करून, आता त्याला माहितीये की आई आता मला देणार, मग तुमच्याकडे कशाला मागेल? मग डेफिनेटली त्याला आता बोलता येत नाहीये, पण काहीतरी जेस्चर दे, तुम्हाला खेचून घेऊन जाईल, पॉइंट करून सांगेल मला हे पाहिजे. पण जर तुम्ही दरवेळी त्याला तुम्ही स्वतःहून फीड केलं, दरवेळी तुम्ही स्पून फीड आपण त्याला म्हणतो, तुम्ही दरवेळी त्याला सगळं आयतं आणून दिलं, मग तुमची मुलं कशी बोलणार? बरोबर आहे. अतिशय चांगला मुद्दा. पेरेंट्स लोकांनी इथे हा लक्षात घ्यायला हवा की काय होतं माहितीये का याच्यामध्ये, की आपण त्या मुलाला ना सवयीचे गुलाम बनवतो. सवयीचे गुलाम त्याला बनवू नका आणि मुलाला भूक लागू द्या ना. अतिशय चांगला मुद्दा आला या माध्यमामधनं की मुलाला त्याला भूक लागण्याच्या अगोदर, आणि काय माहिती खूप अति काळजी घेणारे काही पॅरेंट्स असतात. मॅडम इथे ना दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला असा विचारावा असा वाटतोय तुम्हाला. हा मुद्दा खरं म्हणजे पर्सनल आहे आणि सामाजिक सुद्धा आहे. मी काही पॅरेंट्स असे बघितलेत की ह्या मुलांना लाजतात. तुम्ही काय सांगाल याबद्दल? काय करावं? आणि त्यामुळे त्यांना असं कुणी घरामध्ये गेस्ट वगैरे आले ना, त्याला कुठेतरी आतमध्ये कोंडून ठेवतात. तुम्ही काय सांगू शकाल? इनिशियली जेव्हा माझ्याकडे काही पेरेंट्स आले, त्यांना असं वाटायचं
पण मग आम्ही त्यांना गाईड केलं की तुम्ही असं नका करू, तुम्हाला त्यांना बाहेर घेऊन जाणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही त्यांना बाहेर आउटसाइड वर्ल्ड दाखवलंच नाही, तुम्ही फक्त घरातल्या घरात कोंडून ठेवलं, तर मग त्यांची ग्रोथ कशी होणार. सो तुम्हाला डेफिनेटली म्हणजे पेरेंट्स असं असतं की नाही मॅम, तो जेव्हा आपण कोणत्याही सोशल गॅदरिंग्स मध्ये जातो तो तिकडे नाही बसत, तो तिथे फार धिंगाणा घालतो, आम्हाला फार लाज नाही, लाज असा शब्द नाही बोलणार मी, पण त्यांना तिथे बोला ना, तिथे ते पेरेंट्स पण प्रॉपर एन्जॉय नाही करू शकत ना किड प्रॉपर एन्जॉय करू शकत, म्हणून मग ते लोक घेऊनच नाही, ते अवॉइड करतात सिच्युएशन्सला. आणि काही पेरेंट्स असे पण आहेत जसे आई बाबांना माहितीये की माझ्या मुलाला ऑटिझम आहे, आजी आजोबांना नसतं माहिती, किंवा घरातले बाकी काही व्यक्ती आहेत ना, जसे आपण रिलेटिव्ह बोलतो, त्यांना नसतं माहिती, मग त्यांना सांगायचं नाहीये म्हणून पण ते लोक नाही बोलतात, असं पण आहे. मॅडम तुम्हाला इथे असं म्हणायचंय का ह्या मुलाला थोडासा त्रास आहे तर ही माहिती दडवून ठेवू नये? डेफिनेटली, कारण की जसं आता मला म्हणजे जसं आता कोणतंही बाळ, आता माझंच बाळ समजा, मी जर त्याला बाहेर नाहीच घेऊन गेले तर मग तो कसं शिकेल. बरोबर, त्याला शिकण्यासाठी मला कुठे ना कुठे त्याला बाहेर घेऊन जायचंच आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर रस्त्यातून चालतो, आपल्याला झाडं दिसतात, दुकानं दिसतात, फार कलरफुल गोष्टी दिसतात. आता ज्या मुलाला व्हिज्युअल सिकिंग आहे, व्हिज्युअल सिकिंग करतो, व्हिज्युअल अवॉइडन्स करतो, त्याला कलरफुल गोष्टी बाहेर जाताना रस्त्यावर दिसतात. रस्त्यात आता डोंबिवलीमध्ये खूप खड्डे झाले, खड्ड्यामध्ये पाणी जमा झालंय, त्याच्यात उडी मारू द्या, तुमचा टॅक्टाईल सिकिंग किंवा टॅक्टाईल अवॉइडन्स कुठल्या मुलं असेल तर तेही निघून जाईल. तीन चक्कर रस्त्यावरनं चालवा, ग्रासवरनं चालवा. सो आपले बरेच काही गोष्टी आहेत ना तुमच्या नेचरमध्येच अवेलेबल आहे. बरोबर, तुम्ही जर तुमच्या नेचरला सोडलं तर मग मुलं कशी ग्रो करणार. अगदी. आता माझ्याकडे एक पेरेंट आलेलं, ते थोडं पण मुलाने मातीमध्ये हात घातले, लगेच सॅनिटाईज करायचं, तर त्याच्या हाताला एवढं ड्राय स्किन झालेली त्याचे हात की मी त्या पेरेंटला सांगितलं की स्टॉप डुईंग दॅट, कारण की ते त्याला हार्म पण करणार. सॅनिटायझर इज नॉट गुड. तुम्ही एकदा दिवसातून एकदा दोनदा तीनदा करता दॅट इज ओके, तुम्ही एव्हरी टाइम सॅनिटाईज करताय. त्याला मातीत खेळून नाही द्यायचं, त्याला चिखलात खेळून नाही द्यायचं. गार्डन मध्ये खूप मुलं आहेत, नाही तो तिथे असा बिहेव करेल म्हणून मी घेऊन नाही जा. सो असे बरेच काही गोष्टी आहेत जे पेरेंट्सनी अवॉइड करायला पाहिजे. त्यांना बिंदास सोडा, तुम्ही जेवढं फ्री सोडाल ना, डेफिनेटली तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुमचा मुलगा काय करतोय, तुमची मुलगी काय करते, त्याचे काही बिहेवियर्स वाढायला नाही पाहिजे, तुम्हाला हेही लक्ष द्यायचं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नेचरला जेवढं त्याला सोडाल ना तेवढं त्यांची ग्रोथ फास्ट होते. मला थेट प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, ह्या मुलांना ट्रीटमेंटची गरज आहेच म्हणजे कसं, पण यांच्या पॅरेंट्सला मानसिक प्रबोधनाची गरज आहे का? कारण मुलांपेक्षा जास्त पॅरेंट्सच जास्त गोंधळ घालतात, असा अनुभव आहे. आता जसं आपल्याकडे येतात, आपण जेव्हा त्यांना फर्स्ट कन्सल्टेशन देतो, आपण ट्राय करतो की त्यांना त्या फर्स्ट कन्सल्टेशन मध्येच आपण प्रॉपर काउन्सिल करू. ठीक आहे, म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये किती ग्रोथ होईल, पहिल्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला काय ऑब्झर्वेशन आहे, त्याच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय ऑब्झर्वेशन, आपण त्यांना ना पहिलेच गाईड करतो. डेफिनेटली आपण जे टाइम स्पॅन दिलाय त्या टाइम स्पॅन मध्ये सगळेच त्यांचे इश्यू रिझॉल्व्ह होतील असे नेसेसरी नाहीये, पण त्याच्यात बेसिक, आता मी तुम्हाला 5 गोल्स दिले, त्या 5 गोल्स मधून मी ट्राय करेन की ऍटलीस्ट 3 ते 2 गोल्स तरी मी अचीव्ह करेन. बरोबर, तर माझ्यासाठी ते अचीव्हमेंट किंवा ते पेरेंट्ससाठी जे ते 2 गोल्स पण अचीव्ह आहेत ना, ते पण खूप इम्पॉर्टंट. म्हणजे या मुलांना वेळ सुद्धा द्यायला हवा ना मॅडम, यांना स्वतःला यांची स्वतःची डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण यांना वेळ द्यायला हवा. कारण की सर तुम्ही आता जसं बरेच पेरेंट्स असं करतात की सकाळी उठलं की ते एक शेड्यूल फॉलो करतात. सकाळी उठला की तो नाश्ता करायला पाहिजे, नाश्ता केल्यानंतर आम्ही ब्रशिंग प्रोटोकॉल शिकवतो पेरेंट्सला, ते तुम्ही घरी फॉलो करायला पाहिजे. त्यानंतर आम्ही बॉल एक्सरसाइज काय शिकवतो ते तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. सो असे काही पेरेंट्स आहेत ना, ते एक शेड्यूल फॉलो करतात. पण मला असं म्हणायचं, तुम्ही शेड्यूल फॉलो न करता त्यांना चेंजेस एक्सेप्टन्स द्या. जेव्हा तुम्ही एक शेड्यूल फॉलो करता ना, तुमचं एकही त्याच्यातनं स्किप झालं तर मग आपणही बिंग अ डेव्हलप्ड पर्सन, डेव्हलप्ड ब्रेन, आपणही डिस्टर्ब होतो की मी आज जिमला नाही गेली तर माझा शेड्यूल खराब झाला, मी आज सकाळी उठल्या उठल्या नाश्ता नाही केला, माझा पूर्ण दिवस आज खराब झाला. सो जे आपण एक शेड्यूल मध्ये फॉलो करतो ना, डेफिनेटली आपण काही गोष्टी शेड्यूल मध्येच करतो, पण मला असं म्हणायचं की ह्या मुलांना किंवा आपल्या मुलांना एक शेड्यूल मध्ये ग्रोथ नका देऊ, त्यांना थोडेसे चेंजेस पण द्या. आज तू पहिले बॉल एक्सरसाइज केले, तुला आज संध्याकाळी मी ब्रशिंग प्रोटोकॉल करणार, ते एक सेम फॉलो नका करू, एक सेम रुटीन फॉलो नका करू, रुटीन चेंज करायचं. थोडक्यात मॅडम काय सांगताय तिथे की सवयीचं गुलाम मुलाला बनवू नये. जसं तो निसर्गतः जशी वाढ होईल त्याच्यामध्ये ऋतू बदलत जातात, पाऊस असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, या प्रत्येक ऋतूला त्याला फेस करता आलं पाहिजे. बरोबर ना?
दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम मला असं विचारायचं आहे याच्यामध्ये की आजच्या काळामध्ये म्हणजे जागतिक पातळीवर काय प्रमाण असेल याचं हा जो आहे ऑटिझमचं काय प्रमाण आणि आपल्या भारतामध्ये काय असं हा ओके सो इंडियामध्ये 1 in 68 किड्स आहेत ठीक आहे आणि वर्ल्ड वाईड जर बघितलं 1 in 100 किड्स आहेत. मला काय म्हणायचं पुढचा प्रश्न माझा असाच आहे या प्रश्नावरामध्ये की आपलं जे बदलतं राहणीमान आहे किंवा काय खाणं पिणे या गोष्टी कुठेतरी याच्यावर इम्पॅक्ट पडतो का याचा? एन्व्हायरमेंटल कॉस्ट डेफिनेटली डिपेंड करतं. जसं खाणं पिणं नाही बोलणार मी पण जसं आपण खूप जास्त ना डिजिटल लाईफला ना खूप एक्सपोज्ड आहे. त्याचा एक्सपोजर आपल्याला खूप जास्त आहे. तर आता काय होतं ना की पेरेंट्स आजी आजोबा पहिलेचे जे आजी आजोबा होते ते ना फार मुलांबरोबर कम्युनिकेशन असायचं किंवा आजी आजोबा स्टोरीज सांगायचे त्यांच्याबरोबर गप्पे मारायचे त्यांच्यावर खेळायचे. आताचे आजी आजोबा मोबाईल मध्येच असतात. सो नॉट ओनली पेरेंट्स डेफिनेटली असतातच पण आजी आजोबा पण आता आजकाल मोबाईल मध्येच असतात. त्यांना त्यांचं जे पण काम आहे ते करण्यासाठी आजी आजोबा किंवा मम्मी पप्पा हे टीव्ही लावून देतात. आता टीव्हीवर काय लावून देणार तर युट्यूब चॅनल युट्यूबवर पण काय राईम्स लावून देणार किंवा काही एज्युकेशनल असेल तर ते लावून देणार किंवा काहीतरी रेसिंग कार्स लावून देतील किंवा ट्रेनवाले व्हिडिओज लावून देतील. सो असे काही गोष्टी आहेत जे मुलांना त्रासदायक असतं. सो मला असं म्हणायचंय की आजी आजोबांनी किंवा मम्मी पप्पांनी आता बरेच पेरेंट्सनी माझे जेव्हा आलेले ना अजूनही बोलतात की माझं बाळ तर कोविडच्या वेळी जन्माला आलेलं ना त्यामुळे त्याला एक्सपोजरच नाही मिळालं. पण मला असं म्हणायचंय की तेव्हा तर तुमच्याकडे खूप टाइम होता. तुम्ही नाही जॉबला जात होता तुम्ही घरातच होता वर्क फ्रॉम होम होतं तुमच्याकडे खूप टाइम स्पॅन होता. तर तुम्ही त्या टाइम मध्ये तुम्ही तुमच्या मुलाला सगळं काही देऊ शकत होता. तुम्ही अटेंटिव्ह होऊ शकत होता. पण पेरेंट्सनी त्याच्यातनं काय घेतलं कोविड मध्ये की आपण काहीतरी नवीन गोष्टी बनवूया आपण मुलांना तोपर्यंत फोन देऊया किंवा टीव्ही लावून देऊया मुलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आपण आपली कामं करूया. सो तुमच्याकडे तो टाइम होता ना तुम्ही तो टाइम युटिलाइज नाही केला. मग कोविडला ब्लेम नका करू. कोविड हे तुमच्यासाठी फक्त एक बोलत ना एक म्हणू शकतो आपण त्याला एक एक्सक्यूज झालं. पण ते एक्सक्यूज तुम्ही एव्हरी टाइम यूज नका करू. तुम्हाला त्या गोष्टीला आता ठीक आहे कोविड मध्ये बाळ झालं अंडरस्टूड. तुम्ही तो टाइम तुमचा बाहेर निघताच नाही आलं त्याची ग्रोथ झालीच नाही अंडरस्टूड. पण जर आता टाइम आहे तर त्या टाइमला तुम्ही मला युटिलाइज करायला कोविड होऊन भरपूर टाइम झाला. आता बरेच पेरेंट्स येतात जे थेरपी कुठल्या तरी सेंटर मधून घेत असतात माझ्याकडनं घेऊ किंवा कोणाकडनं घेऊ. त्यांना जर 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिन्यामध्ये ग्रोथ नाही दिसली ते लगेच दुसरीकडे स्विच करणार. मग तिथे नाही दिसली की दुसरीकडे स्विच करणार. तर मला असं म्हणायचंय की तुम्हाला कधीही डेव्हलपमेंट अशी फास्ट नाही दिसणार आहे. तुम्हाला वेळ लागणार आहे. त्यांचे जे काही सेन्सरी आहे ते सेटल डाऊन होईपर्यंत तुम्हाला वेळ डेफिनेटली लागणार. तुम्ही हे नका बोलू की ह्या थेरपिस्टने नीट काम नाही केलं किंवा नीट अप्रोच किंवा प्रोटोकॉल नाही आम्हाला प्रोव्हाइड केला त्यामुळे ग्रोथ नाही झाली. तुम्हाला ग्रोथ बघण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ डेफिनेटली द्यावा लागणार मुलांना. बघा मित्रांनो एक चांगला मुद्दा मॅडमने मांडलेला आहे या माध्यमामधनं की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही आणि मुलांना वेळ देणं गरजेचं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो मुद्दा नेहमी मी अनेक ठिकाणी मी इंटरव्ह्यू घेत असतो पॉडकास्ट करत असतो तो मुद्दा मॅडमने खरं म्हणजे तो प्रश्न मला इथे विचारायचा नव्हता पण तो प्रश्न आला याच्यामध्ये. तो म्हणजे कसं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जी एकत्र कुटुंब पद्धती होती किंवा जे घरामधले जे सिनियर सिटीजन होते आजी आजोबा असतील ते. पण मॅडमने मी विचारणार होतो त्याचा पुढचा मुद्दा मांडला की आजी आजोबाच आज मोबाईलमध्ये गुंग झालेले आहेत तर ते मुलांना कुठे वेळ देणार. हे फार चुकीचं आहे. मुलांच्या हातामधला मोबाईल काढून घेणं गरजेचं आहे आणि मुलांशी खेळणं गरजेचं आहे. आज चिऊ काऊच्या गोष्टी आहेत ना त्या अगदी म्हणजे इतिहासामध्ये जमा झालेल्या आहेत ते होणं गरजेचं आहे यामध्ये. आणि कोविडवर ब्लेम करणं अतिशय चुकीचं आहे. बरं दुसऱ्या अर्थी मी असं म्हणेन मॅडम यामध्ये की कोविडच्या काळात तुम्ही जास्त मुलाच्या संपर्कात होता तुम्हाला जास्त त्याच्याशी बोलता चालता आलं असतं ते त्या मुलांनी केलं नाही याच्यामध्ये असं तुम्ही सांगता पण ते तुम्ही केलं नाही ही वस्तुस्थिती. मी एक प्रश्न विचारू इच्छितो सरकारी प्रोसिजर काय आहे तुम्हाला कल्पना आहे का या बाबतीमध्ये? सरकारी प्रोसिजर्स तर नाही माहिती पण जसं आता आपण बोलतो की पहिले आयक्यू टेस्ट करा. आयक्यू टेस्टच्या बेसिसवर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल. सो ते सर्टिफिकेट तुम्हाला UTI करून एक कार्ड असतं तुम्हाला ते कार्ड घ्यावं लागेल.
ते कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे गव्हर्नमेंट पॉलिसीज जे काही आहेत ते सगळे ऍप्लिकेबल होतात. या मुलांना स्कॉलरशिप पण मिळते, तुम्हाला ठाऊक आहे का? मिळते, जसं मिळते, पण अगेन डिपेंड्स, मिळते. आता मला तुम्हाला हे विचारायचे, ओव्हरऑल आपण एवढी चर्चा केली, या चर्चेचा गोषवारा किंवा याचा 1/3 तुम्ही पॅरेंट्सला, समाजाला, हा शेवटचा प्रश्न आहे आपला, काय सांगू शकाल? जसं मला आता हे म्हणायचंय की तुम्ही जेव्हाही कोणत्याही ओटी सेंटरमध्ये जाता तर मला सगळ्यात पहिले हे बोलायचंय की तुम्ही जेव्हा ओटी मध्ये जाता ना, तुम्ही थेरपिस्टकडनं शिकून घ्या की आपल्याला थेरपी घरी कशी करून घ्यायची. कारण की जर तुम्ही घरी नाही केलं तर तुम्हाला डेव्हलपमेंट नाही दिसणार. की फक्त इथे 45 मिनिट्स येऊन तुम्हाला मी गाईड करू, त्याच्यानंतरचा जो तुमच्याकडे वेळ आहे तुम्हाला तुमच्या मुलासाठी तो वेळ द्यायचा आहे किंवा तुमच्या मुलीसाठी तो वेळ द्यायचा आहे. सो तुम्ही जे काही तुम्हाला इथे शिकवलं जाणार ते घरी प्रॉपर फॉलो करा. आता आपण ते फॉलो कसं करायचं, तुम्हाला दिवसातून ऍटलीस्ट 3 आवर्स ऍट अ स्ट्रेच ऑफ 3 आवर्स तुम्हाला घरी थेरपी करायची, पण ते 3 तास. पण असं नाही की तुम्ही सलग 3 तास थेरपी देणार, तुम्हाला ते 3 तास दिवसामध्ये तुम्हाला डिवाइड करायचं. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने आपण डिवाइड करू शकतो. जसं अर्धा तास सकाळी केलं, अर्धा तास नून टाइम मध्ये केलं, अर्धा तास आपण आफ्टरनून मध्ये केलं. सो असं करून तुम्ही थेरपी फॉलो करा. आता हे तर थेरपी झालं जे तुम्हाला थेरपिस्टने सांगितलं. ह्याच्यानंतर येतं की तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तूंमध्ये तुमच्या मुलांना कसं इन्व्हॉल्व करणार. जसं तुम्ही भाजी निवडताय, मुलाला भाजी निवडायला द्या, कपडे फोल्ड करून ठेवता, मुलांना फोल्ड करायला सांगा. काहीतरी इंटरॅक्टिव्ह असायला पाहिजे. किंवा आता जसं माझी आजी किंवा माझी काकी, आम्ही जर जेवायचो तर ते आम्हाला लसूणवरनं स्टोरी सांगायचे किंवा कांद्यावरनं एक स्टोरी सांगायची. असे काही असो, किंवा कावळा, मांजर, चिमणी, असे बरेच काही स्टोरीज आहेत. तर तुम्ही एक गोष्ट घेऊन तुम्ही त्या एका ह्याच्यावरून तुम्ही एका घासावरून तुम्ही बरेच काही स्टोरीज क्रिएट करू शकता. तुम्ही जेवढं इंटरॅक्टिव्ह होणार तुमच्या मुलांबरोबर तेवढं तुमच्या मुलांसाठी डेव्हलपमेंटसाठी हेल्प करेल. आता शेवटचा प्रश्न, तो प्रश्न नाही, तुमच्या या सेंटरचा पत्ता सांगा एकदा प्रेक्षकांना, म्हणजे कुणाला यायचं असेल तर तुमच्याशी संपर्क साधता येईल. सो हे जे आपलं सेंटर आहे डोंबिवली ईस्ट मध्ये आहे, यशोघर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिहाइंड स्वानंद लॅब, नेहरू मैदान जवळ आपलं हे सेंटर आहे. आम्ही एक ऑटिझम आणि एडीएचडी किड्ससाठी एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही गणपती डेकोरेशन कॉम्पिटिशन ठेवलं. ज्याच्यामध्ये आम्ही सगळे ऑटिस्टिक किड्सला, कारण की जेव्हा आपण सोशलाइजच नाही करत बाहेर जाऊन, तर आपण ह्या अशा गॅदरिंग थ्रू आपण मुलांना सोशलायझेशन करवू शकतो. सो ह्या कॉम्पिटिशनमधून त्यांना तुमचे व्हिज्युअल स्किल्स किंवा तुमचे सोशल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरॅक्शन स्किल्स, गॅदरिंग स्किल्स हे सगळे डेव्हलप होणार आहे. मला ह्या मीडियम थ्रू अजून एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. आता आपण एक ऑटिझम आणि एडीएचडी किड्ससाठी कॉम्पिटिशन ठेवलंय, गणपती मूर्ती डेकोरेशन कॉम्पिटिशन ठेवलंय. त्याच्यामध्ये आम्ही मूर्ती प्रोव्हाइड करणार आहे आणि ऑल्सो डेकोरेटिव्ह मटेरियल्स. पण आता ह्याच्यामध्ये दिस कॉम्पिटिशन इज ओनली फॉर किड्स हू आर डायग्नोज विथ ऑटिझम अँड एडीएचडी. त्यांना आता आपण ह्या मीडियम थ्रू आपण काय करणार आहे, तर आपण त्यांना सोशलायझेशन प्रोव्हाइड करणार आहे. कारण की आता एवढे किड्स असतील, त्या किड्समध्ये आपण सोशलाइज कसं करायचं, इंटरॅक्शन कसं करायचं, किंवा मुलांशी कम्युनिकेट कसं करायचं, एवढं किड्स ऑफ ग्रुप ऑफ किड्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपण बिहेव कसं करायला पाहिजे. सो हे बऱ्याच काही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये डेव्हलप करणार आहे. आणि हे जे आपण ऍक्टिव्हिटी करतो, दिस ऍक्टिव्हिटी इज पेरेंट किड ऍक्टिव्हिटी. सो डेफिनेटली ह्या ऍक्टिव्हिटीमधून अजून एक डेव्हलपमेंट हे येईल की पेरेंट आणि मुलं इंटरॅक्शन करतात, जे घरी आपण ना लॅक करतो. सो ह्या मीडियम थ्रू ऍटलीस्ट आपल्या मुलांना आपण पेरेंट किड ऍक्टिव्हिटी किंवा आपण सोशलायझेशन प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, डॉक्टर अश्विनी घोसाळकर यांनी ऑटिझम बद्दल आपल्याला अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. मुलांचं संगोपन कसं करायचं, त्यांची ट्रीटमेंट कशी घ्यावी, त्यांना समाजामध्ये वावरण्याची संधी कशी द्यावी, पालकांनी काय करावं आणि शाळेने काय करायला हवं आणि मुलांना कसं फुलू द्यावं, हे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. मी डॉक्टर अश्विनी घोसाळकर यांचे विशेष आभार मानेल की त्यांनी या विषयासाठी आपल्या शब्दखड्ग डिजिटल वृत्तपत्राला वेळ दिला आणि अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. धन्यवाद मॅडम.